नमस्कार, मी कृष्णा केंडे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। देशातच नाही तर जगभरामध्ये आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, मग ते देशाचं रक्षण असू देत किंवा हवाई उड्डाण असू देत। मात्र गेल्या काही वर्षांपासून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायामध्ये वाढ झाली आहे। आता स्त्रियांवरती पूर्वीपासूनच अन्याय होतात असं म्हटलं जात होतं, या खोलात आपण जायला नको। मात्र असं म्हटलं जायचं की शिक्षणाची उंची वाढली तर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची खोली कमी होईल। मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर क्रूरतेची खोलीच या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते। मग ती दिल्लीतली किंवा कोपर्डतली निर्भया असू देत। आणि याची काय कारण आहेत आणि आता काय केलं पाहिजे, कारण निर्भयानंतर आपण कायदा केला, मात्र तरी देखील कोपर्डीत पुन्हा एकदा निर्भया आपल्याला पाहायला मिळाली। नेमकं काय केलं पाहिजे, का समाजाची मानसिकता अशी आहे, हे जाणून घेण्यासाठी मी देवगिरी महाविद्यालयामध्ये आलोय आणि माझ्यासोबत हे सगळे नामांकित पाहुणे आहेत। उज्ज्वला वनकर आहेत, ऍडिशनल एसपी ग्रामीणमध्ये त्या काम करतात। पोलिसांची बाजू आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। चंद्रकांत गायकवाड आहेत, उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालयाचे। रेखा शेळके आहेत, प्राचार्य आहेत एमजीएम महाविद्यालयातल्या। एक महिला प्राचार्य म्हणून महिलांच्या छेडछाडी संदर्भात त्यांची काय मत आहेत हे जाणून घ्यायचंय। आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत मंगल खिवनसरा। मी सुरुवात करणार आहे सरांपासून, कारण त्यांचा अहवाल आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा आहे। सर, का तुम्हाला अहवाल करावासा वाटला आणि त्या अहवालात नेमकं काय? शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा डंका पिटणाऱ्या आणि बेटी बचाव बेटी पढाव हे नारे देणाऱ्या आपल्या देशातील महिलांचं हे वास्तव आज आपण अनेक दिवसांपासून अनुभवतो आहे। अलीकडेच मसुचीवाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी त्या गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी नोंद ग्रामसभा घेऊन लिखित स्वरूपात शासनाला कळवलं की गावातील 50-60 मुलींचं आम्ही शिक्षण बंद करत आहोत। ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, याचं कोणालाच काही वाटलेलं नाही। माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की दिवसभरामध्ये किती तक्रारी येतात तुमच्या एका महाविद्यालयामध्ये छेडछाडी? साधारण आमच्या महाविद्यालयात 3-4 दिवसानंतर 2-3 तक्रारी येतातच। मुलांच्या पण येतात आणि मुलींच्या पण येतात। आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गुंडांकडनं मारहाण करणे, अडवणे, धमकावणे, खिशातून पैसे काढून घेणे असे सर्रास प्रकार चालू आहेत। कॉलेजच्या बाहेरच्या की कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये? कॉलेजच्या कंपाऊंडच्या बाहेर हे सगळ्या घटना घडत आहेत, परंतु त्याचे पडसाद आमचा विद्यार्थी असतो, 11वीचा असतो, 12वीचा असतो, तो महाविद्यालयात आल्यानंतर रडत बसतो, पालक येतात। ती समस्या ही आमची समस्या असं आम्ही मानतो। निश्चित। मी मंगल खिवनसरांकडे जाणार आहे। ताई, मला सांगा, प्रत्येक घटना घडते, आपण पेटून उठतो, काही दिवस ती खूप गाजते आणि ती हळूहळू शांत होते, पुन्हा दुसरी एखादी घटनापर्यंत आपण तिच्याकडे बघत नाही। काय कारण आहे? एक तर असं झालं नाही पाहिजे, पहिली गोष्ट। दुसरं असं की अशा घटना जेव्हा घडतात त्यामध्ये सातत्य, जो कोणी ती घटना उचलून धरतो त्यांनी शेवटपर्यंत त्याची तड लावली पाहिजे, न्याय मिळेपर्यंत। पण मला ह्या निमित्ताने 2-3 गोष्टी शेअर मुद्दाम करायच्या आहेत की आपण दररोजचं वर्तमानपत्र उघडलं किंवा कोणतंही चॅनल लावलं तरी महिलांवरचे अन्याय अत्याचार, मुलींवरचे अन्याय अत्याचार वाढताना आपल्याला दिसतात। काही घटना मी मुद्दाम आपल्याला सांगते की किती आपण वाईट मनोवृत्तीमध्ये चाललेलो आहोत आणि आपण खरंच माणूस आहोत की नाही ह्याचाही विचार ह्या निमित्ताने आपल्याला करता येतो। एक 15-20 दिवसापूर्वी चहात केस निघाला म्हणून बायकोचा खून केला हो नवऱ्याने। चहात केस निघाला तर बाजूला काढता येऊ शकतो। असं चारित्र्याच्या संशयावरनं आज शेकडो महिलांना शहरांमध्ये मारहाण होते, नवऱ्याकडनं त्रास दिला जातो आणि त्या बायका वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जातात, आमच्यासारख्या सजग महिला संघर्ष समितीकडे येतात आणि मग त्यांचा पाठपुरावा करणं, त्यांना न्याय मिळवून देण्यापर्यंत आपली सातत्याने त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजेत असं मला वाटतं। आणि आता इथे महाविद्यालयातले मुलं मुली मोठ्या संख्येने आहेत म्हणून मला खास सगळ्या मित्रमैत्रिणींना एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपण प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करायला शिकलं पाहिजेत, संवाद वाढवला पाहिजेत आणि तो चांगला संवाद असला पाहिजे। चांगला संवाद जेव्हा आपण करू एकमेकांशी तेव्हा अशा घटना कुठेच घडणार नाहीत। पण आता महाविद्यालयांमधल्या मुलींच्या केसेस सुद्धा काही 354च्या केसमध्ये आम्हाला जेव्हा बोलवलं जातं त्यावेळेला घटना जरी त्यावेळेला साधी वाटत असली तरी मुलांना मात्र खूप पुरुषार्थ आपण गाजवलाय असं वाटत असतं। त्याच्यामध्ये तो पुरुषार्थ नसतो, तिथे तो कमकुवत असतो। ही भूमिका त्यांनी जर स्वीकारली तर मला असं वाटतं असं पुन्हा तो करणार नाही। पुरुषप्रधान मानसिकता आणि पुरुषप्रधानता
आणि त्यातून बनलेली आपली मानसिकता आपल्याला कुठेतरी श्रेष्ठत्वाची कल्पना, आपण श्रेष्ठ आहोत असं सांगतं आणि आपण श्रेष्ठ आहोत आणि बाकीचे कनिष्ठ आहेत, म्हणजे महिला वर्ग कनिष्ठ आहे, मुली कनिष्ठ आहेत, त्या अबला आहेत आणि आपण खूप शूरवीर आहोत, ह्या एका मानसिकतेमध्ये आपण सातत्याने जगत असतो. आणि त्या जगण्याचे दुष्परिणाम काय असतात तर आपल्याला नंतर कुठल्या तरी शिक्षेला सामोरं जावं लागतं. कुणी आपल्याला वेगळ्या चांगल्या सन्मानाने कधी सन्मानित करत नसतं. आणि म्हणून आपल्या मानसिकता बदलण्याची गरज आहे. संवाद चांगला असण्याची गरज आहे. समूहाने एकत्र राहण्याची गरज आहे. समूहाने एकमेकांशी मित्रमैत्रिणींचा ग्रुप मोठा वाढला पाहिजेत. आणि विशेषतः उपप्राचार्य इथे आहेत म्हणून सर मला आपल्याला सांगायचंय की महाविद्यालयांमधल्या निवडणुका आणि विद्यार्थी संसदा सुद्धा त्या पद्धतीने जर कार्यरत राहिल्या तर मला असं वाटतं महाविद्यालयाच्या बाहेर सुद्धा कुणी अशी करण्याची हिंमत करणार नाही आणि महाविद्यालयात सुद्धा ह्या घटना होणार नाहीत. ही जी स्थिती देवगिरी महाविद्यालयाची किंवा इतर महाविद्यालय ती पण सगळ्या महाविद्यालयात पाहायला मिळते छेडछाडीच्या संदर्भात. हो, बऱ्यापैकी. म्हणजे औरंगाबाद शहर परिसरातल्या अनेक महाविद्यालयं शहराच्या मध्यवर्ती आहेत आणि अनेक महाविद्यालयामध्ये असे टोळीनं येणाऱ्यांची संख्या पण आहे विद्यार्थ्यांची. जे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेत नाहीत पण ते कदाचित माजी असतील किंवा फक्त मुलींनाच त्रास द्यायचं म्हणून अशीही काही टोळकी असतात की जी सातत्यानं मुलींवर नजर ठेवून असतात आणि या मुलांना जे म्हणजे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी सातत्याने अनेक वेळा पोलिसांना संपर्क साधावा लागतो. त्या मुलांचं काउन्सिलिंग होत नाही, म्हणजे ती अशी म्हणजे त्या बाहेर गेलेली आहेत. त्यामुळं अशा घटना घडतात आणि असं होतंय म्हणजे बऱ्यापैकी. मला हे प्रमाण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की घटना घडणं आणि पोलिसांकडे येणं यामध्ये तफावत आहे का? हो, तफावत असू शकते. कारण ज्या महिलांमध्ये आत्मविश्वास नाही कदाचित त्या आमच्या पोलिसांपर्यंत येत नाहीत. ही जी आकडेवारी आहे, सत्य सांगतायत की जी आकडेवारी आपल्याकडे दाखल आहे, आपण असं समजूत की आईसबर्ग आहे, हा वरचं फक्त एक टोक आपल्याला दिसतंय. अशा अनेक घटना असतील की ज्या पोलिसांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत. पण नेमकं काय होतं, का समोर येत नाहीत मुली? भीती वाटते, पोलिसांची मैत्री नाहीये, पोलिसांविषयी विश्वास नाहीये? मला असं वाटतं पोलिसांविषयी विश्वास नसण्याचं काही कारण नाहीये. कारण आता आम्ही सगळे पोलीस मित्र अशी योजना आपण राबवतो आहे ज्यामध्ये पोलीस आणि पब्लिक यांनी जवळ आलं पाहिजे. त्यांच्या काय अडचणी आहेत त्या त्यांनी न घाबरता न भीता पोलिसांना द्यावे, याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. निश्चितप्रमाणे इथे तरुणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय होतं आणि कशा संकटांना त्याला सामोरं जावं लागतं. नमस्कार. आजची स्थिती ही खूप खराब झालेली आहे. मुलींना फक्त यूज अँड थ्रोची मशीन समजली जाते. माझ्यासोबतही प्रसंग घडलेला आहे. ज्यावेळेस मी लहान असताना, समजा किमान 10वी मध्ये असताना कराटे क्लासेससाठी जात होते, त्यावेळेस भरपूर मुलांनी, आमच्याच गावातल्या मुलांनी मला गोल केला आणि माझ्याशी छेड काढायला लागले. अगोदर हा प्रकार मला समजला नाही. ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मीच त्या मुलांना बदडायला लागले. रस्त्यावर बघणारे हजारो लोक होतात पण सपोर्ट करणारं कोणीच नव्हतं. ज्यावेळेस ते मुलं रडायला लागले त्यावेळेस भरपूर व्यक्तींनी गाड्या थांबवून विचारलं तू ह्या मुलांना का मारतीये. त्यावेळेस मी उत्तर दिलं हे माझी छेड काढायला आले पण यांना मीच बदडून काढलं. आणखीन काय घटना आहेत जाणून घेऊया. हे काय असतं माहिती का, जेव्हा मुली जातात त्यांच्या कपड्यावरून त्यांना शिट्या मारतात. मी इथून जाते, कोणी असं पप्पी देतं, कोणी शिव्या देतं, काही पण करतं. पण पोलीस जे काय करतात म्हणजे मुलींवर बलात्कार ते होतात 24 घंट्याच्या अंतर करतात. म्हणजे ज्या मुलीला मारून पण टाकू शकतात, तिचे रेप करून तिचे म्हणजे तुकडे करतात आणि तिकडे टाकून देतात. 24 तासाच्या आतच त्यांनी मुलींवर हे केलं पाहिजे. निश्चित. सर, आपले आई वडील, मी असं म्हणत नाही की आपले सगळ्यांचे आई वडील चांगलेच असतात. असं का म्हणता कॉलेजला जाताना तू व्यवस्थित जा बाबा, कारण की हे मुलांमुळे होतं. कारण की आपल्यावर आजकाल बलात्कार कशामुळे होत आहे, मुलांमुळे. आपण आपल्या आईला किंवा मुलीला कसाही म्हणजे बहिणीला सन्मान देतात ना, तसा आम्हाला का बरं नाही. आम्ही कोणाच्या तरी बहीण आहे, भाऊ आहे, आम्हाला ते समजत नाही आम्हाला. निश्चितप्रमाणे आणखीन मी जाणून घेणार आहे. काय बोलायचं सर, ह्याच्यात मेन फॅक्टर असा आहे की जेव्हा आम्ही पोलिसांकडे जायचा विचार करतो तेव्हा पहिला विचार हा येतो की 4 लोक काय म्हणतील. ते 4 लोक हे म्हणणार असतात की मुलीची चूक असेल, तिने ड्रेस नीट नव्हता घातला किंवा ती तसं काहीतरी जास्त मेकअप करून आली होती. मग आम्हाला समाजात वापरताना आधी हा विचार करायला लागतो की आधी त्या दृष्टीने आम्ही नीट असलं पाहिजे. आणि आता माझ्या मैत्रिणी म्हणण्यानुसार की मुलगी ही सबला आहे हे तिने स्वतः दाखवून दिलं पाहिजे, तरच ह्या मुलांची हिंमत संपेल. नाही तर हे प्रकार असेच चालत राहतात. काय अनुभव येतात? एखाद्या ड्रेसवर टॉन्ट मारतात, हिने हे घातलं ते घातलं, शॉर्ट असल्यास इकडे म्हणजे बघणार
किंवा मग दुसऱ्या मित्राला बघायला सांगणार असे अनुभव येतात. काय सांग कॉलेजमध्ये येता जाता पोरं टॉन्ट मारतात किंवा मग आपण किती जरी नीट व्यवस्थित आलं तरी त्यांच्या मनात असेल तर ते काही पण टॉन्ट मारून लगेच म्हणजे हसणार किंवा मुलींना लाज वाटेल असे टॉन्टिंग करणार. त्याच्यामुळे खूप त्रास होतो. कितीही नीट आलं तरी मुलांचे मतपरिवर्तन होत नाही. ह्या सगळ्या भावना आहेत मुलींच्या आणि आणखीन मुलींकडे मी जाणार आहे, त्यांच्या भावना जाणून घेणार आहे, कारण हाच एबीपी माझाचा उद्देश आहे की नेमकं घडतंय काय समाजामध्ये. सर, माझ्या मते तरी स्त्रियांचं सक्षमीकरण आणि सशक्तीकरण होणं गरजेचं आहे, कारण लोकांची मानसिकता बदलणं हे आपल्या तरी हातात नाही. एक वेळ परिस्थिती बदलणं खूप सोपं आहे सर, पण मानसिकता बदलणं खूप अवघड आहे. एखादी मुलगी किती धडधाकट असले तरी तिला भीती वाटणार. मी जर एकटी रस्त्याने जात असणार तर मुलं टॉन्टिंग करणार, तर थोडी तरी मनात भीती असतेच ना सर, कारण एक मुलगी किती प्रतिकार करणार एखाद्या मुलाचा. तर यावेळी कुठं, कारण मुलींना आता आरक्षणाची नाही तर संरक्षणाची गरज झाली आहे सर, कारण आरक्षणाच्या जोरावर खूप जागा मिळतात मुलीवर, खूप ठिकाणी त्यांना नोकऱ्या लागतात, पण त्यांच्या त्या नोकऱ्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांपासूनच त्या संरक्षण आहेत का? म्हणून मी सांगू शकते मुलींना हे आरक्षण नाही तर संरक्षणाची गरज आहे. मी जरी घाबरत नसले तरी पण मनामध्ये थोडीफार भीती असतेच की समोर काय संकट येईल आपल्याला माहिती नसतं ना. तसंच बसमध्ये किंवा गर्दीत अशा ठिकाणी मुलं धक्का मारून जातात. आपण जर बोललं की का धक्का मारला तर ते तोंड देऊन लगेच म्हणतात की ते गर्दी तर आहेच, धक्का तर लागणारच. पण आपल्याला कळतं की ते मुद्दामूनच धक्का मारून जात आहेत, टॉन्टिंग करतायत. काय स्थिती असते मुलगी म्हणून वावरताना? काय एक मनात भीती असते नाही, म्हणजे आता इथे काही मुली म्हणतायत की आम्हाला अनुभव नाही, पण अनुभव प्रत्येक मुलीला असो, ती सुंदर असो की थोडी कमी सुंदर. जो मुलगा तिला पाहत असतो ना तो पण बलात्कार असतो. एका मुलीवर रोज बलात्कार होत असतो, कारण मुलं म्हणजे आता नवीन, आम्हीच या कॉलेजमध्ये, आम्ही एमजीएमचे आहोत, आम्ही या कॉलेजमध्ये आलो, जे पण मुलं होते, आम्ही इथे नवीन होतो ना, ते शेअर करत होते. जे पाहणं असतं ना तो पण बलात्कार असतो, म्हणून त्याची भीती वाटते आणि तर प्रत्येक मुलीसोबत होत असतं असं मला वाटतं. मी असं सांगेल की नुसतं बघणं नाही तर माझ्यासोबत आणि अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणींसोबत असा अनुभव आलेला आहे आम्हाला की ते नुसतं बघण्यावरती सॅटिस्फाईड नाही होत. ते जवळ येतात, ते मागून हिट करतात, ते समोरून हिट करतात, ते मांडीला हात लावतात आणि व्यवस्थित निघून जातात, जशी त्यांचीच प्रॉपर्टी आहे, ते काही येऊन करून जातील. म्हणजे हे चाललं काय? आम्ही काय करायला हवं? मागे पुढे सतत बघत राहायला हवं? आणि तुम्ही बघताय नजरेने तर तुम्ही, अगदी माझी मैत्रीण म्हणते तसं करतातच की नजरेने तुम्ही बलात्कार करतात, पण त्याच्यावर तुमचं मन भरलं नाही तर चला हात लावून जाऊ आपण तिला, असं म्हणून तुम्ही सर्रास पुढे येऊन हात लावून जातात. तुम्ही समजता काय मुलींना? निश्चितच प्रमाणे हे मुलींचे अनुभव आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना एक मुलगी नाही अशी की जिला अशा प्रकारचा अनुभव येत नाही, आणि ही समाजातली अत्यंत वाईट स्थिती आहे. एकीकडे आपण प्रगती करतो असं म्हणतोय, मात्र दुसरीकडे या उद्याच्या भविष्यालाच अशा छेडछाडीला सामोरं जावं लागतंय. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत पोलिसांसंदर्भात, ते आपण जाणून घेणार आहोत पोलिसांकडून. मात्र इथे एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उदाहरण सांगायचं तर औरंगाबादेतलंच उदाहरण आहे. श्रुती कुलकर्णी नावाच्या एका मुलीला छेडछाडीमुळे आत्महत्या करावी लागली. ती पोलिसांकडे गेली, परंतु पोलिसांकडूनच तिला अपमानास्पद वागणूक मिळाली, आणि हे सत्य आहे, कारण एका PSIला APIला त्या ठिकाणी निलंबित करावं लागलं. ह्या सगळ्यांकडून, या छोट्या छोट्या मुलींनी जे प्रश्न सांगितलेत, पोलिसांकडून त्यांना सहकार्य मिळत नाही किंवा पोलिसांकडून त्यांना वाटत नाही आजही की पोलीस हे आपले मित्र आहेत. मला असं वाटतं हे चित्र काही ठिकाणी असू शकतं, पण आम्ही जे तयार केलेलं आहे आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दामिनी पथकाचं योजना राबवण्यात सुरू झालेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, आयुक्तालयाच्या ठिकाणी असेल, असे दामिनी पथक तयार करण्यात आलेले आहेत. आणि हे जे रोड रोमिओज आहेत, जे छेडछाड करणारे, यांच्यावरती जर पोलिसांच्या समोर अशी घटना घडली तर तात्काळ तशी कारवाई करण्यात येते. आणि मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःला पुरुषांच्या तुलनेत कमजोर न समजता त्यांनी स्वतः समाजाची पण भीड न बाळगता की उद्या समाज काय म्हणेल अशी मनामध्ये भीती न ठेवता पोलिसांकडे येऊन जर तसा गुन्हा दाखल केला तर मला असं वाटतं तो जो कोणी छेडछाड करणारी व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पहिल्यांदा जर गुन्हा दाखल झाला नसेल तर त्याचं मनोबल तेव्हा वाढत असतं असं मला वाटतं. आणि आपणच त्याला खतपाणी, म्हणजे आपला समाजच ह्याला खतपाणी देत असतो की तू एक गुन्हा केलेला आहे, तुला तो समाजाने माफ केलेला आहे, तू आता आणखी पुढची स्टेप चढू शकतो, हा त्याला संदेश मिळत असतो. त्यामुळे महिलांनी देखील न घाबरता आणि समाज काय म्हणेल, पुढे मग लग्न होईल की नाही, हा सगळा विचार बाजूला ठेवून तात्काळ आपण ती
घटना जी घडलेली आहे त्याची खबर कशी पोलिसांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावा असं मला हे वाटतं. सगळं झालं, ज्या मुली येतात त्यांना असे अनुभव येतात. श्रुती कुलकर्णीचं मी उदाहरण सांगितलं. जे शब्द पोलिसांकडून वापरले गेले होते ते मी इथे या सगळ्यांसमोर सांगू शकत नाही, असे शब्द होते आणि त्यामुळे त्यांना निलंबित व्हावं लागलं. याचं काय करायचं? नाही, आता हे जे सांगता आहेत की खरं तर महिलांनी संवेदनशील असायला पाहिजे आणि महिला संवेदनशील आहे असं आपला समाज समजतो आणि म्हणूनच महिलांच्या विरुद्धचे जे गुन्हे दाखल होत आहेत त्यामध्ये महिला अधिकारी आणि महिला सगळा जो स्टाफ असेल त्यांनीच त्याचा तपास करावा असे परिपत्रक देखील काढण्यात आलेलं आहे. कारण पुरुषांकडून कदाचित अशी असंवेदनशीलता अनुभवास येऊ शकते आणि म्हणूनच अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये असे वेगवेगळे प्रोग्राम आखले पाहिजे. जसे मी तर ग्रामीणमध्ये आहे तर आमच्या ग्रामीणमध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉलेजेसमध्ये मग मुलींचे कॉलेजेस असतील किंवा मुलांचे असतील तिथे जाऊन मुलींच्या संदर्भातले कायदे काय आहेत, आता काय सुधारणा झालेली आहे, शासनाने काय नवीन योजना राबवलेल्या आहेत, काय काय तरतुदी झालेल्या आहेत, जी पीडित मुलगी आहे तिला कसं संरक्षण दिलं जातं किंवा तिचं नाव कसं गोपनीय ठेवलं जातं, ही जर माहिती सर्व पोलिसांनी संबंधित त्या हद्दीमध्ये जर दिली तर मला असं वाटतं महिलांना पण सुरक्षित वातावरण निर्माण होईल आणि त्यांना पण वाटेल. आज खेडेगावात सुद्धा असं मनामध्ये पालकांच्या आहे की घराच्या बाहेर पडलेली आपली मुलगी परत येईल का नाही, इथपर्यंत वाईट वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. पालकाकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या सगळ्या भावना आपण जाणून घेणार आहोत. पालक म्हणून तुम्हाला हे सगळं असं वाटतं का? बिलकुल नाही. पालक आणि समाज सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या घरातली मुलगी जेव्हा बाहेर गेली ती सुरक्षित यावं असं प्रत्येक पालकाला, हे सर्वात आपण ऐकलंय, मुलींच्या हे सगळे प्रसंग आपण ऐकले आणि म्हणून पालकांची भावना आहे, समाजाची तीच भावना आहे, सगळ्या मुली सुरक्षित असावे. मला काय वाटतंय की ही जी अशी मुलं वागतात किंवा अशी गुंड प्रवृत्ती वागतात, धाक हा कोणाला राहिला नाही. इलेक्ट्रिकच्या उघड्या वायरला कोणी हात लावत नाही कारण त्यांना माहिती त्याला हात लावला तर शॉक बसेल. तशाच प्रकारचं असं जर कुठं मुलीला आपण केलं असाच प्रकारचा आपल्याला त्याचा धाक बसणार आहे अशी भावना. मी तर एक प्रामाणिक, फक्त पोलीस नव्हे, आता एका मुलीनं सांगितलं, वाईट वाटलं ती जेव्हा सांगत होती, रिक्षामध्ये बसणारे आजूबाजूचे सगळे पाहतायत, ती मुलीला त्रास होतोय, आपलं पाहिलं की आपण बाजूला नजर करतो. म्हणजे ही सगळ्यांची सर्वांची जबाबदारी आहे आणि जेव्हा सर्वच जबाबदारी याप्रमाणे असं करतील निश्चित बदल तर होईल. जेव्हा अति घटना होते तेव्हा बदल व्हायला सुरुवात होते, बदल निश्चित होईल. फक्त एक आहे, जेव्हा एखाद्या पोलिसांकडे जेव्हा एखादी मुलगी जाते, एखादा मुलीचा भाऊ जातो, निश्चित त्याला वाटलं पाहिजे की मी पोलिसाकडे गेलो तर निश्चित मला याच्यामध्ये न्याय मिळेल आणि मला याच्यात पोलिसाकडनं कुठला त्रास होणार नाही किंवा त्यांच्या गुंडाकडनं मला पुन्हा त्रास होणार नाही की कंप्लेंट मागे घे म्हणून. अशा प्रकारची जेव्हा भावना पालकांची होईल, मुलींची होईल, सर्वांची होईल, निश्चित याच्यामध्ये होईल. प्रत्येक पालकाला त्याची मुलगी जेव्हा कॉलेजला, महाविद्यालयाला, शाळामध्ये जाते आणि पालकांच्या मनामध्ये भीती असते, मुलींच्या मनामध्ये भीती असते, पण अशी जी कॉमेंट करणारे किंवा अशी जी टार्गेट मुलं आहेत यांचा एक ठराविक ग्रुप असतो प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात. माझं तर असं मत आहे की या ग्रुपला, या मुलांना शाळा कंटक किंवा महाविद्यालय कंटक जाहीर करा, जेणेकरून यांचा पायबंद बसेल. महाविद्यालयाच्या जी ऍडमिशनची प्रोसेस आहे, गॅदरिंगची प्रोसेस आहे किंवा महाविद्यालयात जे उत्सव आहेत, परीक्षा आहेत, या दरम्यान ही समाजकंटक मुलं, ही टार्गेट मुलं शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अजिबात दिसली नाही पाहिजेत. त्यामुळे मुलींना बिलकुलही त्रास होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुन्हा घडल्यानंतर एफआयआर जी नोंद केली जाते ती एफआयआर पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी अतिशय व्यवस्थितपणे आणि अतिशय गांभीर्यानं नोंद करून घेणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्या नराधमाला शिक्षा होत नाही तोपर्यंत तिथला संबंधित पोलीस अधिकारी किंवा तपास अधिकारी बदलता कामा नये. कारण घटना घडते आणि 1 तासातच त्या तपास अधिकाऱ्याची बदली होते, मग त्या नराधमाला शिक्षा काय होणार आहे याबद्दल पोलीस विभागाने गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. निश्चितप्रमाणे आपल्याकडे आणखीन काही आई आहेत, म्हणजे त्या एका तुम्ही मुलीच्या आई आहेत, ऍडव्होकेट आहात, तुमचा काय अनुभव आहे? सर, मला असं वाटतं की महिलांसाठी आणि मुलींसाठी भरपूर सुरक्षित कायदे आहे, पण कायद्यांची अंमलबजावणी होणे तेवढेच जरुरी आहे. फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही चांगले संस्कार होणं खूप आवश्यक आहे. कारण घरातनं आपण त्यांना ज्या पद्धतीने समजवतो आणि समाजात ते वावरतात तर प्रत्येक मुलगी ही आपली बहीण या दृष्टीने जर पाहिलं तर ते नक्कीच चांगलंच राहील. मी पण एक ऍडव्होकेट आहे आणि मी सोशल वर्कर आहे. जे मी प्रॉब्लेम्स बघते माझ्याकडे जेव्हा मुली येतात किंवा सांगतात, तर आता जसं इथल्या मुलींना समाजाची भीती वाटते. समाज काय हो, समाज हा आपणच घडवतो आणि आपणच असतो. आता जनरली आपण बघतो जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तिला समाजापासून लपवून ठेवावं लागतं, ही खूप खेदजनक गोष्ट आहे.
असं व्हायला पाहिजे की जेव्हा जो रेप करतो ना त्याला तुम्ही समाजामधनं बाहेर हाकललं पाहिजे, त्याला वाईट टाकलं पाहिजे. पण इथे परिस्थिती अशी की मुलीला शाळा बंद केली जाते, तिला शाळेत शिक्षण मिळत नाही. मी कुठेतरी आई आहे, माझीही आई आहे. आजच्या घडीला सुद्धा प्रत्येक वेळेला आई माझं काउन्सिलिंग करत असते की तू एक स्त्री आहेस. हे जे वेळोवेळी ऐकावं लागतं की तू स्त्री आहेस, ती मुलगी आहेस. मी एका मुलीची आई झाले तरीही मलाच ऐकावं लागतं की तू एक स्त्री आहेस. तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि याला जबाबदार घरचा पालक ते पोलीस, याच्यामधला जो संधी साधू समाज आहे हा समाज जबाबदार आहे. आणि या संधी साधू समाजालाच खऱ्या अर्थाने काउन्सिलिंगची गरज आहे. पालकांची सुद्धा काउन्सिलिंगची गरज आहे. जे पालक मुलांना विश्वास ठेवून शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये पाठवतात, इथे आल्यानंतर आम्ही त्यांचे पालक असतो, पण मधल्या जो स्पेस आहे घरापासून महाविद्यालयापर्यंत येण्याचा, इथे खूप काही घडतं आणि यासाठी संपूर्णपणे समाज जबाबदार आहे. त्या समाजामध्ये आम्ही येतो, तुम्ही येता. आणि मग जसं आता जे प्रकरण सांगितलं की रस्त्यावरचे लोक नुसते बघ्याची भूमिका घेतात, तर हे न करता आधी सगळ्यात पहिली शिक्षा माझ्या मते अशी आहे की समाजाने त्याला दिली पाहिजे. या समाजकंटकांसाठी पहिली शिक्षा, पहिली स्वतः मुलगी सक्षम पाहिजे आणि त्यानंतर समाज हा तिला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना शिक्षा दिली पाहिजे. काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं पण आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मी ताईंच्या विचारांचा आदर करतो आणि त्यांना एवढंच विचारतो, त्यांनी सांगितलेल्या सर्व समस्याचा आदर करतो. पण कुठेतरी ठराविक कॅटेगरीच्या मुलामुळे सर्व मुलांना किंवा सर्व पुरुष जातींना बदनाम करणं किंवा हे करणं एक योग्य प्रकार ठरणार नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर, माझ्यासोबत आलेला अनुभव परवा दिवशीचा, संध्याकाळची 8:30ची वेळ होती आणि सिग्मा हॉस्पिटलच्या बाजूला थोडी सुनसान जागा आहे आणि त्या ठिकाणावर मी आणि माझा मित्र जात होतो. आणि जात असताना त्या ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी गाडीवरती बसलेले होते. मी ते शब्दात मांडू शकत नाही. आणि मांडत असताना त्यावेळेस जवळ गेलो आणि जवळ गेल्यानंतर विचारपूस केली तर त्यावेळेस तिनं आमच्यावरच पलटवार केला की मी पोलिसांमध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध तक्रार करेल. तर अशा वेळेस पुरुषांनी करायचं काय? आणि सर 2 मिनिटं मला सरांना सगळ्याला प्रश्न विचारायचा की शिक्षणातून समाजाचा पाया घडतो, मग शिक्षणातून समाजाचा पाया घडत असेल, मला सरांना विचारायचं आहे की सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये चरित्र्यावर आधारित किंवा संस्कारक्षम असे धडे देण्याची गरज आहे का? त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या यांचा आदर करतो आणि त्यांना एक प्रश्न विचारतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी घडलेल्या ज्या काही घटना आहे, 6 महिन्यामध्ये आमच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र रोडवरती येऊन सगळ्या गोष्टी केल्या, त्या मंदिरातील दगडाच्या मूर्तीच्या पवित्रतेपेक्षा आमच्या समाजातील आया बहिणीची पवित्रता इतकी महत्वाची आहे. मग याच्यासाठी रस्त्यावर का येत नाहीत? मग या महिला संघटना कुठंतरी मॅनेज झाल्या का, असा प्रश्न आमच्या मनात येतो. आणि कमिशनर मॅडमला माझा प्रश्न आहे की मॅडम, इतर देशामध्ये एवढे कडक कायदे असताना आपल्या देशात कायदे होत का नाही, तर याच्यावर कधी उपाययोजना होईल? समाज कंटक आहेत त्यामुळे सर्व पुरुष बदनाम होत आहेत. पण एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या कागदावरच्या अक्षरांना जर हिरवी कंस लागली असती आणि त्याच्यातून जर काही निष्पन्न झालं असतं तर या देशातल्या मुलींवरही बलात्कार झाले नसते आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. आता चर्चा किती दिवस करायची? महिला कार्यकर्त्या चर्चा करतायत, आम्ही बोलतोय, पोलीस चर्चा करतायत. त्याला कुठंतरी कृतीची जोड द्या आणि शिक्षकांच्या हातात काही अधिकार द्या. पालक आपल्या मुलांसाठी येऊन इथं धडपडतात. एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षक काही बोलला तर तो त्याचे पॅरेंट्स आणतो. या ठिकाणी शिक्षकांवर दमदाटी होते. मग शिक्षकांच्या हातात जर अधिकार नसतील तर त्या गोष्टी सांभाळणार तरी कशा? काय सांगशील? सर, जसं माझ्या सर्व बहिणींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना निश्चितच त्रास होतोय सर. पण यामध्ये काही 4-5 थोडे काही प्रमाणात लोक असतात की जे यांना त्रास देतात. पण यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मान खाली घालावं लागते सर. तर माझी अशी इच्छा आहे की सर, जसं मुलींना घरून तू कुठं चालली आहेस, कोणत्या मैत्रिणी भेटेल चालली आहेस, किती वाजता येतेस, किती जातीयस, असं जर मुलांनाही केलं त्यांच्या घरच्यांनी, तर मला वाटतं कुठेतरी निश्चितच फरक पडेल. कोपर्डीमध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण सर, समाजाला लागलेला हा एक आजार आहे आणि हा आजार आम्हाला दिल्लीच्या प्रकरणापासून, म्हणजे निर्भयाचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणापासून हा आजार आम्हाला सुरू आहे. आणि तो काही एखादा जर आजार होत असेल तर त्या आजाराची लक्षणे आधी दिसतात. जे गुन्हेगार होतात ते गुन्हेगार आधी निर्माण झालेले असतात. ते गुन्हे एखादा माणूस असा डायरेक्टच गुन्हा करत नाही, तो आधीपासूनच गुन्हेगार असतो. मला सांगावं वाटतंय की या देशामध्ये जे 100% लोक गुन्हे करत असतील तर त्या 100%पैकी फक्त 27% लोकांना शिक्षा होते. मग बाकीच्या 73% लोक जे मोकाट फिरतायत त्यांना शिक्षा का होत नाही? सगळ्या मुली म्हणतात की मुलं छेडतात, त्याबद्दल तुझं काय मत? सगळे मुलांनी छेडत. जे मुलं त्यात तशा अगोदर तशा वागतात त्यानंतर छेडतात. सगळेच मुलांनी छेडत त्यांना. सर, हे मुलं यांनी सांगितलं मुली तशा वागतात. कशा वागतात? जसे कपडे घालायचे, जसं बनवतात, जसा देश जसा वेश. आता आम्ही कसं राहायचं त्याला विचार, आम्ही कसं राहायला पाहिजे.
जसा चष्मा आपण लावतो तसंच दिसणार ना. मग जर हे असंच बघणार तर आम्ही काय करणार? तर त्यांना त्यांच्या घरून शिकवायला पाहिजे की तुम्हाला तुमच्या बाकीच्या फ्रेंड सोबत कसं राहायचंय, मुलींकडे कसं बघायचंय. जर हे घरून नाही शिकवलं गेलं तर कोण शिकवणार? सामाजिक संस्कृती आहे, आपण जसं वागतो तसं नसतं. कारण की तो दादा आता बोलला की मुलगी फॅशन करते, तसं काही नसतं. समाजात सगळ्यांना स्वतंत्र दिलेलं आहे की कसं राहायचं आणि कसं नाही. पण ते मुलगा एखादा कारणीभूत त्याला ठरतो. प्रत्येक मुलगा सारखा नसतो असं तू सांगितलं, पण तुझ्यासोबतचा एखादा दुसरा तसं झालं तर तुझं पण वैयक्तिक मत तसंच ठरेल ना तिच्याबद्दल. तू आता सांगणार काही मुलींना छेड तुझ्या समोर काढत असतील तर सांगणार तू जे केलं ते? हो सांगणार. मी तुम्हाला प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवू शकते की आपण कसं सेल्फ डिफेन्स करू शकतो. मी सुद्धा एक कराटे चॅम्पियन, ब्लॅक बेल्ट झालेला आहे माझा. सर ह्याच्यात महत्वाचं म्हणजे मुलींनी स्वतःची मेंटॅलिटी बदलली पाहिजे की मी ह्यात काय करू. हा प्रश्न तिने न विचारता मी स्वतः काय करायचं हे तिने ठरवलं पाहिजे. आणि आता सगळ्यांनी म्हटल्यानुसार सगळे मुलं जसे सारखे नसतात, पण बघ्याची भूमिका घेणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. प्रत्येक मुलावर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी हे पार पाडलं पाहिजे की जर हे त्याला कुठेतरी दिसतंय तर त्याला आळा घालण्याचा त्यांनी स्वतः प्रयत्न केला पाहिजे पुढाकार घेऊन. या सगळ्यांची आपण भूमिका मांडलेली आहे आणि ह्या सगळी चर्चा झालेली आहे. अशा चर्चा वारंवार होतात, परंतु आता एका छोट्या ब्रेकची वेळ झालेली आहे. कारण आहे त्याचं की आता आपण यावरती उपाय शोधणार आहोत. नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे हे सगळं झाले. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. एकतर पहिली गोष्ट माझ्या सगळ्या मैत्रिणींनी लक्षात ठेवली पाहिजे की आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो त्यावेळेला आपलं पहिलं पाऊलच एवढं मुळात दमदार असलं पाहिजे की समोरून जो कोणी बघेल त्यांनी बाजूला सरकलं पाहिजे. आणि ते जर दमदार पाऊल आपण टाकलं तर मला नाही वाटत की कोणाची दृष्टी कितीही वाईट असली तरी आपल्याकडे वळेल. म्हणून हा झाला पहिला भाग. दुसरा भाग पालकांच्यासाठी म्हणून आहे की पालकांनी मुलगा आणि मुलगी ह्यांना वेगळ्या प्रकारची कॅटेगरीमध्ये टाकू नका. मुलगा रात्री 12 वाजता आला तरी चालतो, मुलगी मात्र संध्याकाळी 7च्या आत घरातच पाहिजे असते. तो बाहेर काय करतो काय नाही हे आम्ही त्यांना विचारत नाही आणि म्हणून मग प्रश्न असंख्य निर्माण होतात. आणि म्हणून संस्कार दोघांनाही सारखे, सगळ्या गोष्टींच्या सवयी असेल काय असेल ते दोघांनाही सारख्याच असल्या पाहिजे. ही झाली एक गोष्ट. मगाशी माझा एक मित्र असं म्हणाला महिला संघटना आणि चळवळी वगैरे, पण 70च्या दशकापासून आता 2016 पर्यंत महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये ज्या काही कायदे झालेले आहेत, कायद्यांमधले बदल झालेले आहेत, हे सगळे महिला संघटना, महिला रस्त्यावर आल्या म्हणूनच झालेले आहेत. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे मुलीकडून, मुलांकडून आणि पालकाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या म्हणजे हे सगळं बंद होईल? तर मुलांकडून या अपेक्षा आहेत की त्यांनी छेडमुक्त वातावरण किंवा माझं महाविद्यालय छेडमुक्त आहे असा एक ग्रुप तयार करावा ज्यांनी मुलांना हेल्प करता येईल. हा एक पर्याय असू शकतो. दुसरा, शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे आणि इथं ज्या कमिटीज आहेत महिलांच्या त्यांचा सुद्धा खूप मोठा रोल आहे की आपण फक्त एखादी घटना घडल्यानंतर कमिटीमध्ये ती घटना येते तर ती कमिटी डिस्प्ले व्हायला पाहिजे, त्यांचे नंबर डिस्प्ले व्हायला पाहिजे. मुलांचे सुद्धा असा एक ग्रुप व्हायला पाहिजे की त्यांचे सुद्धा नंबर डिस्प्ले व्हायला पाहिजे की बाबा मला ह्या क्षणाला तू फोन कर, मी तुला तिथे येईल आणि तुझी सुटका करेल. म्हणजे या पद्धतीनं. आणि जसं मॅडम म्हणाल्या की दामिनी पथक आहे, इथल्या कुठल्याही मुलींनी मला सांगावं की दामिनी पथकाचा माझ्याकडे नंबर आहे किंवा चार्लीचा माझ्याकडे नंबर आहे किंवा पोलिसांचा माझ्याकडे नंबर आहे. तर आपल्या घरी जेव्हा एखादी मुलगी, मी एका मुलीची आई आहे, जेव्हा मी घरातून बाहेर पडते तेव्हा माझ्या बोर्डवर मी नंबर लिहून ठेवलेला आहे पोलिसांचा की जेणेकरून जर कुणी आलं आणि तुला वाटलं की आईचा नंबर लागत नाहीये किंवा मला संपर्क करायचा आहे तर तो नंबर समोर ठेवलेला आहे, तू त्यांना फोन कर. म्हणजे या पद्धतीने पालकांनी सुद्धा जागरूक राहायला पाहिजे. ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे जी वाढता अत्याचार आहे, जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला आपण समाजच याच्यावर उपाययोजना आणू शकतो. जसं सरांनी मुद्दा मांडला तो पर्याय तुम्हाला वाटतो की छेडछाड कंठकच या ठिकाणी घोषित करावेत आणि त्याला महाविद्यालयाचा उत्सव असू दे, महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया असू दे, त्या काळात त्यांना पोलीस ठाण्यात ठेवावं? निश्चित आज जे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे हे समाजकंटकामुळेच बदललेलं आहे. समाजकंटकांना बळ कुठून मिळतं त्याच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर त्याची प्राथमिक अवस्था ही शाळा महाविद्यालयातच असते. आणि या शाळा महाविद्यालयातून जे टार्गेट, उन्हाळ आणि ग्रुपनं टोळक्यानं आज शहरात, गावात दिसतात, त्यांची त्या समाजकंटकांची प्राथमिक अवस्था हीच आहे. मग याच ठिकाणी जर त्यांना शाळा कंटक म्हणून जाहीर केलं आणि शाळेच्या कोणत्याही उपक्रमाच्या वेळी त्यांना जर पोलिसांमार्फत त्या
काळापुरतं बंद करण्यात आलं तर यावर बराचसा फरक पडेल. जो सैराटचा विषय काढला आता, त्यांचा फॅन्ड्री जो आला तेव्हा महाराष्ट्रात सर्वप्रथम मीच या महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांसमोर त्याचं प्रमोशन केलं होतं. अत्यंत दर्जेदार होता. आणि सैराट सुद्धा एक संदेश देऊन गेलेला आहे नवीन पिढीला की आमच्या मायबापाची जात कोणतीही असो, त्यांच्या रक्तानं भिजलेल्या पावलांना मी वाटचाल करतो आहे. आता तरी आपण मानवतेचं मंदिर उभं करूया. हा संदेश आपण सर्वांना त्यांनी देऊन गेला. ज्या मुली येत नाहीत किंवा ज्यांना पोलिसांची भीती वाटते त्या मुलींसाठी तुमच्याकडे काय केलं पाहिजे की ज्यांनी करून मुलींना आपण जर बघितलं असेल किंवा कधी पेपरला वाचलं असेल तर प्रतिसाद ऍप हे सुरू करण्यात आलेलं आहे महिलांसाठीचं. त्यांनी जर त्याच्यावरती मेसेज पाठवला तर तो संबंधित हेडक्वार्टरला जातो आणि तिथून त्वरित ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी त्वरित ते पथक, मला नाही वाटत पण महिलांनी हे घेतलं असेल. ज्या ज्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही बैठका घेतो तर त्यांना हे सांगण्यात येतं की प्रतिसाद ऍप हे सुरू करण्यात आलेलं आहे. परत पोलीस मित्र हे ऍप सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते पण कृपया सर्वांनी डाउनलोड करून घ्यावं. प्ले स्टोअरमध्ये जर गेलात हे दोन्ही ऍप आपल्याला मिळतील. म्हणजे आपण इमर्जन्सीमध्ये जेव्हाही अशी काही घटना घडली तर तो मेसेज हेडक्वार्टरपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकेल असं मला वाटतं. पालकांकडनं आपण जाणून घेणार आहोत, पालकांकडनं पण आपण जाणून घेणार आहोत की तुमची काय अपेक्षा आहे. ह्या घटना वारंवार का घडतात याला समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि ह्या घटनेमागे काय आहे, राजकीय लोकांची निरुत्साहता कोणत्याही पक्षाचा असेल त्या राजकीय लोकांची जी निरुत्साहता, कारण जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवले गेले पाहिजे. 1 ते 2 महिन्यात हे प्रकरण मार्गी लागले पाहिजे. संस्काररूपी शिदोरी देणं गरजेचं आहे. दामिनी पथकांनी जागरूकतेने काम केलं पाहिजे. मुलींनी थोडं बोल्ड राहिलं पाहिजे. संस्काराची शिकवण कुटुंबापासून सुरुवात झाली पाहिजे. त्याबरोबर कठोर कायद्याची सुद्धा तरतूद केली पाहिजे. दामिनी पथक तसेच चार्ली पथकांचे नंबर डिस्प्ले झाले पाहिजे. ठीक. न्यायालयाने निकाल न देता न्यायच दिला पाहिजे. न्यायाची प्रक्रिया लवकर व्हावी, सगळ्या समाजाने यामध्ये सहानुभूती. समाजातल्या प्रत्येक घटकाने याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, जेणेकरून अशी प्रकरणं होणार नाहीत. मग त्यामध्ये मग मुलगा असेल, मुलगी असेल, पालक असेल, शिक्षक असेल, पोलीस असतील, या सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. जसं ताईंनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळे घाबरायचे, आता का असं घडलंय हो की पोलीस रस्त्यावरती उतरत नाही, त्याच्या हातात काठीच दिसत नाही मुळात? नाही, काठी आहे, परंतु त्याचा वापर करण्यासाठी त्यांचं म्हणजे राजकारण लोकांनी त्याच्यावर जास्त म्हणजे इंटरफेअर जास्त झाल्यामुळे त्यांना ते काम करता येत नाही. आमच्या काळात राजकारणाचा इंटरफेअर नव्हता. आम्ही स्वतः ते काम करण्याचा एक प्रयत्न करीत होतो. आणि माझी आणखी एक विनंती आहे की पोलिसाला बनवण्याचं काम शिक्षक करतात. कोणताही अधिकारी असो किंवा राजकर्ता असो किंवा मुलं मुले असो की महिलांना असो, हे बनवण्याचं काम हा म्हणजे शिक्षक करतो. आणि शिक्षकाचा आदर करून ते घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कोणताही गुन्हा घडू नये म्हणून आपण काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम या न्यायाने प्रत्येक पालकाने, प्रत्येक आईने, प्रत्येक बहीण भावाने त्यांच्या त्यांच्या घरातल्या मुलांची काळजी घेणं गरज आहे. मला असं वाटतं की याला प्रतिबंध घालण्यासाठी घरातून सुरुवात झाली पाहिजे. आणि जसं कॉलेजमध्ये मुलांसाठी मुलींसाठी काउन्सिलिंग होतं आणि मिटिंग्स होतं, तसे पॅरेंट्सच्या मिटिंग झाल्या पाहिजे. अवेअरनेस पहिले पॅरेंट्सचा झाला पाहिजे, कारण सुरुवात तिथूनच होते घरातनं. जसं मुलीला बाहेर पडताना आपण म्हणतो की तू ड्रेस नीट घाल किंवा तू वयात आल्यानंतर तिला सगळ्या गोष्टी आई सांगते, तेव्हा मुलाला जेव्हा प्युबेरिटी येते तेव्हा वडिलांनी मुलाला सांगितलं पाहिजे की तुझी जिम्मेदारी काय आहेत आणि तू चुकीचं वागू नकोस, ह्या गोष्टी. आणि आता सेक्स एज्युकेशनची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. हे पण सरकारने विचार केला पाहिजे याच्यावरती. सर्वात पहिल्यांदा ही मानसिकताच मुळात आपण बदलली पाहिजे सर्वांनी मिळून, पालक, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच, की स्त्री ही वापराची वस्तू आहे. तिच्याकडे वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला आणि त्याला तिथेच शिक्षा दिली लवकरात लवकर तर हे नक्कीच कमी होईल. माझी अशी एकच अपेक्षा आहे की सरकारने याच्यावर कडक कायदा केला पाहिजे, ज्याच्यामुळे गुन्हेगार स्वतः घाबरला पाहिजे असे गुन्हे करताना. ह्या डिस्कशन नंतर एबीपी माझा कॉलेज आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या थ्रू असा मेसेज झाला पाहिजे की आपण सगळ्यांनी एकत्र होऊन हायकोर्टवर असं प्रेशर घालायला पाहिजे की ह्या बलात्काराच्या नंतर बलात्काराला अशी शिक्षा झाली पाहिजे की पुढे जाऊन कोणताच माणूस असा विचार करणार नाही की आपण म्हणजे मनात त्याचा विचार सुद्धा येणार नाही की आपण बलात्कार करावा. सर, मला असं वाटतं की मुलींना जसं सांगितलं जातं की घरी तू बाहेर जाताना सांभाळून जा, तसं मुलांना सांगितलं पाहिजे की बाहेर जाऊन तू चांगलं वाग, म्हणजे असं होणारच नाही सर.
पहिली पायरी जर बरोबर असली तर पुढच्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. जसं मुलींना शिकवलं जातं डज आणि डोंट्स, तसं मुलांनाही शिकवलं जातं. आणि तसंच व्यवस्थित घरातनं प्रत्येक मुलाला संस्कार व्हावे की हे तू कर, आणि तुझ्या समोर कोणी करताना दिसलं तर त्या विरुद्ध लढ. सर, मला पोलीस मॅमला एक रिक्वेस्ट करायची होती. ज्यावेळेस ज्या स्त्रीवर ही घटना घडत असती त्यावेळेस तुम्ही त्या घटनेची नोंद करत असताना तिला अशी प्रश्न विचारू नका की तिला समोर सांगायला सुद्धा लाज वाटते. या भीतीने सुद्धा स्त्री समोर येत नसती. माझी ही एकच रिक्वेस्ट आहे. तर प्रत्येकाने दुसऱ्यांना हे द्या ते द्या करण्यापेक्षा टेंडन्सी बदलण्याची असो किंवा सेल्फ डिफेन्सची असो सुरुवात ही स्वतःपासून करायला पाहिजे, मग मुलगा असो की मुलगी. आणखी काही मुली आहेत, आपण त्यांच्याकडनं त्यांची भावना जाणून घेणार आहोत. पटपट सांगायचंय फक्त. मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था इतका थंड आहे की गुन्हेगार मरण पावतो तरी त्याला शिक्षा होत नाही. याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. मला असं वाटतं की मुलींनी डान्स क्लास लावण्यापेक्षा कराटे क्लासेस शिकावे, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल की घराच्या बाहेर जाताना त्यांना कोणतीही भीती वाटणार नाही. मला असं वाटतं की माणूस कोणताच वाईट नसतो, त्याचं वातावरण वाईट असतं. जर आपण हे वातावरण, ते विचार, त्याचा दृष्टिकोन बदलायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच बदल घडू शकेल. आय हॅव अ क्वेश्चन की जर का माझ्यावर जर का उद्या रेप झाला तर माझं कॉलेज प्रशासन त्याची माझी जबाबदारी घेईल का, आणि समाज? सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ एज्युकेशन स्कूल्स अँड कॉलेजेसमध्ये कंपल्सरी व्हायला पाहिजे, आणि रूल्स घरात मुलांनाही सेम पाहिजे आणि मुलींनाही सेम पाहिजे. मुला म्हणजे घरामध्ये भेदभाव असायला नको असं त्यांचं म्हणणं आहे. मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्या आईने त्यांना घरातून सांगायला हवं की प्रत्येक मुलगी तिची रिस्पेक्ट करणं ही आपली जबाबदारी आहे. जर शिवबा घडवायच्या असतील तर जिजाऊ जन्माला यायलाच पाहिजेत. पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की जसं मुलीला आपण संस्कार देतो त्याप्रमाणे मुलांना सुद्धा संस्कार दिले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मी एका मैत्रिणीचा अनुभव ऐकला, गर्दीच्या ठिकाणी जाताना ती नेहमी हातात टाचणी ठेवायची. म्हणजे एखाद्या मुलाने हात धरला किंवा एखाद्या मुलाने जर काही धक्का मारण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी ती टाचणी त्याला जोरात टोचायची आणि अक्षरशः तो मुलगा असा जोरात ओढायचा. म्हणजे मुलीने इतका सजग, धीट आणि इतका ब्रेव राहिला पाहिजे की कुठल्याही मुलांना नजर त्याची जी आहे ती समोर बघितल्यानंतर खालीच गेली पाहिजे किंवा तो घाबरला पाहिजे. अशी दहशत मुलांमध्ये मुलींनी निर्माण करावी असं मला एक शिक्षिका म्हणून वाटतं. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी तर राष्ट्रीय पातळीवर कायदे झालेच पाहिजे, परंतु महाविद्यालयीन पातळीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे की कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षकांशी बोलताना हे आपण आपल्या आईशी बोलतोय असं वाटलं पाहिजे. एवढी आपुलकी निर्माण झाली पाहिजे. नेमकी हीच एबीपी माझाची भूमिका होती की या सगळ्या घटनेनंतर काय चाललं आहे या तरुणाईच्या मनामध्ये आणि त्यांना अपेक्षा काय आहे तुमच्या, माझ्या आणि सगळ्या समाजाकडून. ही सगळी उत्तर आहेत, ह्या सगळ्या अपेक्षा आहेत उद्याच्या भावी पिढीच्या. या सगळ्यातून आता या सगळ्यात बदल करायचा तर नेमकं काय केलं पाहिजे? सूचना, कायदा या सगळ्यांनी काहीही होत नाही असा आपला अनुभव आहे. मन बदललं पाहिजे, स्वतःच्या मनातून प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे. हे सगळे पाहुणे, हे सगळी मंडळी, ही मुलं ज्यांच्या छोट्या छोट्या विचार त्यांनी आपल्या समोर मांडले. विचार जरी छोटे असले तर विचार करण्यासारखे होते आणि म्हणूनच एबीपी माझाने हा कार्यक्रम घेतला. तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल एबीपी माझाकडून तुमच्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.